स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी समर्थ भक्ती मार्ग या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण होही, स्वामी चरणी प्रार्थना। श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। स्वामी आई तुला म्हणत आहे, मला कमी लेखू नकोस प्रिय बाळा। ज्याप्रमाणे साखर मुंग्यांना आकर्षित करते, त्याचप्रमाणे तुझ्याकडे या क्षणापासून पैसे यायला सुरुवात झाली आहे। सावध हो, देव तुझ्यासमोर प्रकट झाला आहे, कारण या क्षणी देव तुला कठीण काळातून बाहेर काढायला आला आहे। 12 तासांमध्ये तुझी जीवन कहाणी कायमची बदलू शकते। आज परमेश्वराला टाळू नकोस, कारण पुढील 4 मिनिटात या व्हिडिओचा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर चांगला मोठा परिणाम होऊ शकतो। पुढील 6 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे। तुम्हाला प्रेम, उपचार आणि समृद्धीचा अविश्वसनीय प्रवाह मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही आज खरोखरच पात्र आहात। जर तुम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर तुमच्या सर्व समस्या आणि आव्हानांना आश्चर्यकारक पद्धतीने उत्तर दिले जाईल। जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते, तेव्हा चमत्कार घडतील आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आशीर्वाद अनुभवेल। तुमची कृतज्ञता दर्शविण्यासाठी अशक्यही शक्य होतील। स्वामी असे टाईप करा, तुमच्या या शब्दांशी मजबूत संबंध असल्यास। हा व्हिडिओ पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेले समर्पण तुमच्या जीवनातील ऊर्जेमध्ये महत्त्वपूर्ण बदल दर्शवते। तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे परत येतील, तेव्हा धक्का बसण्याची तयारी करा। खरे प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरू लागतील। तुम्ही अशा व्यक्तीच्या सहवासात राहण्याचा आशीर्वाद अनुभवाल, जो तुमच्या इतरांमध्ये हवे असलेले सर्व गुण दर्शवतो। अनुभव सुंदर आणि आनंददायी असेल। तुमचे आरोग्य, तुमचे नातेसंबंध, तुमचे कुटुंब आणि तुमचे घर सर्व आशीर्वादित होतील, जसे तुम्ही योग्यरित्या पात्र आहात आणि अनुभवाल। तुमच्यात सध्या सर्व बंधने सोडून आनंदी जीवन निर्माण करण्याची क्षमता आहे। जीवनातील रहस्य उघड करण्याची आणि सकारात्मक समायोजन करण्याची वेळ आली आहे। तुमचे जीवन चांगले बनवण्याची ताकद तुमच्यातच आहे। तुमचे वातावरण बदलण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मानसिक आणि आध्यात्मिक साधने तुमच्याकडे आहेत। एक अद्भुत भेट म्हणून या नवीन दिवसाची सुरुवात होताच आनंद घ्या। देव तुमच्याबरोबर आहे, त्याला सर्व काही देण्यास, तुमच्या चिंता आणि भीती सोडून देण्यास सांगत आहे। तुमची चिंता नाहीशी होईल आणि तो तुम्हाला त्याच्या प्रेमात झाकून टाकेल। तो आपल्या जीवनात आश्चर्यकारक निर्माण करण्याची त्याची शक्ती आणि क्षमता दर्शवेल। तुमच्या कथेचा नवा अध्याय सुरू होणार आहे। तुम्ही लवकरच तुमच्या यशस्वी मार्गाविषयी लोकांना सांगण्याच्या स्थितीत असाल आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अडचणींवर मात कशी केली हे त्यांना दाखवून द्याल। सध्या तुमच्या मार्गातून सर्व आव्हाने दूर केली जात आहेत। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी आई असे टाईप करा। काही विलक्षण बातम्यांसाठी स्वतःला तयार करा, तुमची परिस्थिती आता बदलत आहे। विश्व अनंत फायद्यांसाठी दरवाजे उघडत आहे। तुम्ही अशा स्थितीत आहात जिथे तुम्ही चमत्कार अनुभवू शकता। तुमच्या योजना लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत। तुम्ही आधीच प्रयत्न केले आहेत आणि तुमच्याकडे आवश्यक क्षमता, कौशल्य आणि साधने आहेत यशस्वी होण्यासाठी। तुमच्या क्षमतेवर तसेच स्वतःवर विश्वास ठेवा। तुमचे जीवन शांती, विपुलता आणि आनंदाने भरलेले आहे, कारण दैवी कृपा कोमल नदीप्रमाणे वाहत आहे। ब्रह्मांड तुमच्यावर जे प्रेम आणि कृपा ओतत आहे, ते तुमच्यासाठी हृदय उघडून स्वीकार करा। देव म्हणतो, जे माझे भक्त हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकतील,
त्यांच्या कुटुंबावर येणार भयंकर संकट टळेल. तुमचे आगामी 3 दिवस आश्चर्यकारक आशीर्वाद, संधी आणि अनुकूलतेने भरले जातील, जे तुम्ही कधीही अनुभवले नाहीत. यावर तुमचा विश्वास असेल तर आपलं हे शक्तिशाली चॅनेल SC मराठी नक्की सबस्क्राईब करा आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, पुण्यवंत व्हाल. देवदूत म्हणत आहे, आम्ही तुम्हाला स्वामींच्या नावाने उंच करतो. तुमच्यासाठी एक नवीन दार उघडणार आहे. तुमच्यासमोर असलेली आव्हाने लवकरच संपुष्टात येतील. तुमचे सोनेरी दिवस जवळ येत आहेत. असंख्य यश आणि आशीर्वादांनी भरलेले आहेत. त्यांना विश्वास आणि कृतज्ञतेने स्वीकारण्यास तयार रहा. या आठवड्यात तुमचे आरोग्य, नोकरी, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये बदल घडण्याची अपेक्षा करा. तुझे जीवन माझ्यावर सोपवा आणि मी त्यात चमत्कार करू शकतो. तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करत राहा. दररोज चमत्कार घडतात, म्हणून हार मानायची नाही. देव त्वरित आपल्या जीवनातील गोष्टी बदलू शकतो. जर तुम्ही अजूनही हे ऐकत असाल, तर देव तुमच्या जीवनातील तणाव, चिंता, वेदना, भीती आणि गोंधळ दूर करेल. आणि ते चांगले आरोग्य, खूप आनंद, समाधान, आर्थिक विपुलता आणि शांतीने भरेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामींचा तारक मंत्र टाईप करा आणि हा पवित्र संदेश लाईक करा. देव तुमचे दुःख पाहतो आणि तुम्हाला नवीन, मोठ्या आणि चांगल्या संधी प्रदान करतो. तुम्ही भूतकाळातील सर्व अश्रूंसाठी एक महत्त्वपूर्ण आशीर्वाद पुनर्जनित करणार आहात. आपण पुरेशी प्रतीक्षा केली आहे. मदत, उत्तरे, उपचार, आशीर्वाद, चमत्कार तुमच्याकडे जात आहेत. पुढील 2 महिने गेल्या 10 महिन्यांपेक्षा चांगले असतील. मागे पुढे चमत्कारांची अपेक्षा करा. तुमचे जीवन अधिक चांगले बदलेल. तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारी व्यक्ती तुमच्या वाटेवर येत आहे. या महिन्याच्या अखेरीस काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी, बुद्धी, खरे प्रेम आणि विपुलता वाढेल. यावर विश्वास ठेवा. आजची रात्र ही शेवटची रात्र आहे, ज्याने तुम्ही रडलात, काळजी केली आणि तुमच्यावर तणाव आला. देवाने तुमच्यासाठी हे आधीच तयार केले होते. तुमच्या सुखांनंतरही तो तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुम्हाला नेहमीच हवा असतो. जे लोक देवावर विश्वास ठेवतात, ते धन्य आहेत, कारण त्यांना त्यांच्या प्रार्थनेपेक्षा मोठे प्रतिफळ मिळते. जे त्याचे भय बाळगतात आणि त्याच्या अखंड प्रेमावर आशा ठेवतात, त्यांच्यामध्ये परमेश्वर प्रसन्न होतो. देव म्हणतो, पुढील 7 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐक. सर्व काही अशक्य वाटेल तेव्हा मी मार्ग काढेन. मी तुला बरे करीन, तुला पुनर्जित करीन, तुला बळ देईन आणि तुला आशा देईन. मी तुझा संघर्ष आणि अश्रू पाहिले आहेत आणि प्रत्येक अश्रूसाठी माझ्याकडे तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. देव म्हणतो, तुमचा पुढील आशीर्वाद अनपेक्षित असेल. तू प्रार्थना करत असताना मी ती प्रार्थना ऐकत होतो. माझा चांगुलपणा लवकरच तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, आर्थिक परिस्थिती, करिअर यांसह तुमच्या मनातील सर्व चिंता माझ्यावर सोडा. मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईन. अभिनंदन प्रिय बाळा. ब्रह्मांड तुमच्या मार्गातून विषारीपणा काढून टाकत आहे आणि पैसा तुमच्या मार्गात येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंद अनुभवणार आहात. आत्तापासून तुमचे जीवन शांततेने भरले जाईल आणि चिंता, नैराश्य तुमच्यावरील पकड गमावतील. तुमचे करिअर आणि प्रेम जीवनात वाढेल आणि जेव्हा मी तुमच्यासाठी दार उघडेल, तेव्हा कोणीही ते बंद करू शकत नाही. उद्या सकाळी देवाच्या कृपेने चांगल्या बातमीची अपेक्षा करा.
विश्वास आणि कृतज्ञतेने ते सर्व स्वीकारा. तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल. देव तुम्हाला सांगत आहे, जास्त काळजी करू नका. मी कोण आहे हे लक्षात ठेवा, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजन केले आहे. बाळा, विश्रांती घे, माझं तुझ्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम आहे. देव म्हणतो, मी आधीच तुमच्या जीवनातील काही घडामोडींसाठी काम करत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देत आहे. मी तुमच्या कुटुंबाला तुमच्या जखमा बरे करण्यासाठी आशीर्वाद देईन. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे. हार मानू नका. अनेक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे थांबवता येणाऱ्या वेगाने येत आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांची तयारी करा. तुम्ही तयार असाल तर होय असे टाईप करा. आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, तुमच्याही भाग्यात चमत्कार होईल. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा, चमत्कार होणार आहे. प्रिय देवा, तुम्ही जे काही केले आहे, करत आहात आणि करत राहाल, त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करण्यास मदत करा. माझ्या आयुष्याचे विस्कटलेले तुकडे गोळा करा आणि मला कोण बनायचे आहे त्यासाठी तयार करा. तुम्ही मला निर्माण केले आहे आणि तूच मला पुनर्संचित करू शकतोस. देवा, मी देखील तुझ्यावर प्रेम करतो. देवा, मी देखील भाग्यवान आहे कारण परमेश्वर माझ्या आयुष्यात आहे. देव म्हणतो, आप येणाऱ्या नवीन महिन्यांमध्ये पाऊल ठेवत असताना उपचार, परिवर्तन, आशीर्वाद, खरे प्रेम आणि चमत्कार होणार आहेत. नवीन सुरुवात आणि नवीन संधीसाठी वेळ काढा. या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट होतील. जरी ते अविश्वसनीय वाटत असले तरीही देवाच्या गुणांवर विश्वास ठेवा. तो तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, देवा, मला तुमच्या कृपेची गरज आहे, असे देवाला सांगा किंवा मग टाईप करा. शत्रूच्या योजना हाणून पाडण्यासाठी देव आपल्या दूतांना तुमच्यापुढे पाठवत आहे. या लढाईत तुम्ही एकटे नाही. देवाने तुम्हाला आच्छादित केले आहे. इतरांना आशीर्वाद देण्यासाठी देव तुम्हाला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देण्यास आला आहे. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, त्याला अनंत काळाचे जीवन मिळते आणि त्याचा कधीही नाश होत नाही. तुम्ही आशीर्वाद आणि चमत्कारांच्या हंगामात प्रवेश केला आहे, जो तुमची परिस्थिती, मर्यादा किंवा भूतकाळातील अपयशांमुळे मर्यादित नाही. हा विपुल आर्थिक, अखंड शांतता आणि दैवी हस्तक्षेप आहे. देव म्हणतो, मी सर्व सृष्टीचा देव आहे, अल्फा आणि ओमेगा. बुद्धी, ज्ञान आणि समज यांचा मी स्रोत आहे. तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत, त्या तुमचे कल्याण करतील आणि तुमचे नुकसान होणार नाही. कारण बरे करणारा, पुनर्जित करणारा आणि सोडवणारा मी देव आहे. मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि हताशांना आशा देतो. जर तुम्हाला शारीरिक, भावनिक किंवा आध्यात्मिकरित्या दुखापत होत असेल, तर मी तुम्हाला पुन्हा बरे करू शकतो. मी तुमच्या प्रत्येक जखमा आणि प्रत्येक तुटलेले हृदय दुरुस्त करू शकतो. फक्त माझी मदत मागा, मी तुमच्यासाठी त्या क्षणी तिथे धावत येईन. देव म्हणतो, जर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, तर हे माझे सांगणे लक्षात ठेवा, माझ्याजवळ असलेल्या पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी अधिक मिळवण्यास तयार आहे. या क्षणी हे वाक्य टाईप करा किंवा सतत बोलत राहा, माझी बँक शिल्लक माझ्या कल्पनेपेक्षा जास्त पैशांनी ओव्हरफ्लो होईल. मी माझ्या सर्व आर्थिक चिंतांचे निराकरण करण्यासाठी या आठवड्यात 10 लाख प्रकट करत आहे. तुलाही तुझ्या नशिबाचे फासे बदलावे असं वाटत असेल, तर कृपया हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ.
होणारा चमत्कार तू स्वतःच येऊन मला सांगशील. येत्या काही महिन्यात तुमचे प्रेम जीवन, आध्यात्मिक जीवन आणि आर्थिक जीवन भरभराट होण्याची अपेक्षा करा. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचा आधारस्तंभ माझ्यासाठी ठेवा आणि माझ्यासाठी जगा, तुमच्यासाठी नाही. मी तुमच्या भीतीची जागा विश्वासाने भरीन आणि संकटकाळात तुम्हाला मार्गदर्शन करीन. मी तुम्हाला अनंत आशीर्वादांचा वर्षाव करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठे हसू आणि आर्थिक यश मिळेल. तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या अद्भुत गोष्टींसाठी तयारी करा. हा तुमचा पुढे जाणारा हंगाम आहे. शत्रूने जे काही घेतले आहे ते देव परत करायला आला आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध आणि आर्थिक सुधारणांची अपेक्षा करा. तुमच्या चिंता दूर करण्यासाठी देव तुम्हाला एक चमत्कार पाठवत आहे. लक्षात ठेवा, भगवंत तुमच्या सोबत आहे. आता शत्रूंना घाबरण्याची गरज नाही. देव म्हणतो, आपल्या अंतःकरणाने विश्वास ठेवा, नीतिमान व्हा आणि तारणासाठी आपल्या तोंडाने कबूल करा. देवाकडून पदोन्नती आणि शक्तिशाली आशीर्वाद मिळतात. तो जे वचन देतो ते कोणीही काढून घेऊ शकत नाही, रोखू शकत नाही किंवा नष्टही करू शकत नाही. विश्वासात रहा, तो तुम्हाला आशीर्वादाने भारावून टाकणार आहे. या क्षणी 11 वेळा म्हणा, माझे दुःख संपणार आहे. देव माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. देव तुमच्यासाठी चमत्कार करतो, करेल आणि करत राहणार. देव म्हणतो, तुमचे दुःख संपले आहेत. तुमच्या आयुष्यातील कठीण काळात तुमचा विश्वास दृढ राहिला आहे. तुमच्या विश्वासामुळे मी तुम्हाला आशीर्वाद, कृपा आणि बरे करणार आहे. कोणत्याही डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि जे देवावर प्रेम करतात त्यांच्यासाठी देवाने काय तयार केले आहे याची कल्पनाही तुम्हाला समजणार नाही. देवाने तुमच्यासाठी जे काही ठेवले आहे ते आश्चर्यकारक आहे. तो जे दरवाजे उघडणार आहे, ज्या लोकांना तो तुमच्या आयुष्यात आणणार आहे, तो तुम्हाला जो प्रभाव देणार आहे, हे सर्व पाहून तुम्ही खूप आश्चर्यचकित होणार आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे. तुमचा आठवडा सकारात्मकरित्या जीवन बदलणारा असेल. तू खाली ये आणि मला काहीतरी शिकव. मैत्रीपूर्ण संबंध ही एक उत्तम कला आहे. शांतता एक चांगला मित्र आहे आणि तुम्हाला सुंदर बनवते. स्वतःचे मन शांत करण्याची भाषा आहे आणि आपले आत्मचरित्र म्हणजे अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री मलक पराक्रमी देव. तुम्ही भूतकाळ आणि भविष्यकाळात जगता. गाताना मला त्यांची वाढही थांबवावी लागते. एक इच्छा आहे की माझ्या प्रेमाचा एक क्षण आणि मला माझ्या मनातून माझी शक्ती जाणवली. जेव्हा मला ते आवडतात तेव्हा मला आवडेल. आयुष्यात नेहमीच काहीतरी नवीन येत असते. पुन्हा आपल्या भविष्याची तयारी सुरू करा. करणे आपला मार्ग आणि शांतता लिहिण्यासाठी कागद आणि आनंद संशोधनाचा आकार माझ्यासारखा आहे. दिल जगाला शिकवण्याची इच्छा राहिली. निजार मनू मला मार्ग दाखवला तर तुम्ही परिपूर्णता आणि सिद्धीप्रमाणे चालत आहात. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा. मी हे करू शकतो कारण माझ्या आवाजावर विश्वास आहे. हे लक्षात ठेवा आणि लक्ष ठेवू नका. विपुलता आणि शाश्वत आनंदाचा आनंद घ्या. प्रकाशमार्ग खत्री आहे. बाळा खत्री बाग काका. आज मी फक्त तुझ्याकडे बघतोय. माझा मोठेपणा. परिचय. प्रत्येक कारणामुळे निराश होऊ नका. तुमच्यामध्ये एक विभाग आहे जो तुम्हाला तुमचे नशीब कायमचे आठवते. प्रत्येक तपशील तयार ठेवा. करण संधी. ते मुळे मुक्कम मीड आडू. तुमची क्षमता वाढवण्यासाठी मी इथे आलो आहे. हे जरी विश्वास ठेवा, हे तुला अशक्य आहे. मला मर्यादित वाटत नाही, वाटेवर चालत नाही. आला तारी एक पावला तुझ्या स्वप्नांचा पूर्तता आहे. यह वेद अवनिहाई. तुझी इच्छा पूर्ण होईल आणि मी तुझ्यासाठी आहे.
मला नेहमी चांगले आणि भव्य आशीर्वाद पाठवा. माझ्या मुलाच्या पुढे जा आणि प्रतीक्षा करा, म्हणूनच तुम्ही बलवान आणि सामर्थ्यवान आहात. शांती आणि समृद्धीचा मार्ग, परिपूर्ण वृत्ती, विश्वास ठेवा आणि तुम्ही परिपूर्ण आहात जिथे कधी तुझा देव कुणावरही भरवसा ठेवतो. गोष्टी इतका चाचला असेल. प्रभू माऊली, तू आसा आसन. ते मी एकरूप आहे. यम प्रार्थना करता, प्रिय मुला, आनंदी आणि परिपूर्ण रहा. आज तुझ्यासाठी माझ्या मनातील आशीर्वाद कल्पना. ज्या दिवसापासून तुझी निर्मिती झाली, पहिल्या दिवसापासून प्रत्येकजण आपल्यासाठी राख ठेवतो. बदल प्रकट होतात, तुम्ही आहात म्हणून ते प्रकट होतात. मी प्रेमळ, दयाळू आणि उपस्थित आहे. अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीपासून उत्पादन करा. तुम्हाला प्रदान करण्यासाठी येतो आणि तुमच्या गरजा पूर्ण करायला मी तयार आहे. मला माहीत आहे की तू मी आहेस, तू जे काही स्वप्न पाहतोस. जर तुम्ही ते आधी पाहिले असेल तर कृपया माझ्याबरोबर घासून घ्या. ते मी तुला देईन. तुला देऊ माझा. मी तुमच्या जीवनात आशीर्वाद जोडले आहेत. मी तुझ्यासारखा नाही, पण तुझे जीवन इच्छा आहे आणि शुभेच्छा. किंवा दिवसापासून तुमचे दुःख तुमच्या आयुष्यात यापुढे दुःख राहणार नाही. हे होणार नाही. आज एक नवीन दिवस आहे जिथे मी तुला प्रत्येक शब्द तुला हवा तसा म्हणतो. मी देवाचे वचन गायले आणि तुझे विश्वास किंवा विश्वास असाल. टिप्पणी द्या. देव माझ्यात मस्त प्रकार आहे. देव मला म्हणतो, तूळ व्यक्तीला समृद्धी आणि विजय देते. प्रथम बनवेल. या गोष्टी योगजार. तुझा प्रयत्न नेहमी जागृत होण्याचे एक कारण म्हणजे एक गोष्ट. माझे शब्द ऐकून जर तुम्हाला आनंद वाटत असेल, जणू तुमचे भविष्य हे भूतकाळाचे वैभव आहे. हे मागे ठेवा. देव म्हणतो, तुला आशीर्वाद. तुम्ही धन्य आहात. तुम्ही गरीब, आजारी आणि गरजू आहात. दादा पान आणि मडक्या मला मोठं होऊ देत नाहीत. तुमच्याकडून कृतीचे सर्व विचार काढून टाका. मला काहीही घेतले किंवा पाठवले जाणार नाही. प्रिय, प्रत्येक विजय तुझाच आहे. तुझी इच्छा पूर्ण व्हावी. आम्ही तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने आहोत. कृपया तुमच्यासाठी योग्य काहीही कृपया टिप्पणी द्या आणि मला मदत करा. मला खरोखर याची गरज आहे. मी वेड्यासारखा टाईप करू लागलो. मी रोज उठू शकतो. मला प्राधान्य देऊ शकतो. दिवसाच्या सुरुवातीपासून आपले हृदय घासले, आपले शब्द आणि विश्वास समर्पित करा. हे खरे आहे. कृपया तुमचा व्हिडिओ लाईक करा आणि देव म्हणतात, तुमचे चॅनल सबस्क्राईब करा. आशीर्वाद तुमच्यासमोर खरे होऊ दे. सहन करणे आणि दृढ विश्वास आणि दृढनिश्चय असणे. मी बाहेर जाऊन त्यांना पकडीन आणि मी तुला पकडेन. सोडू नकोस कारण तू माझी आहेस. भक्ती आली, प्रेम मला. ते तुला, ते मला, दय. माझ्या प्रिय, पुढे जा आणि माझे गुणगान गा. समृद्धी आणि आत्मविश्वासाचा मार्ग आणि निर्धार पावले उचला. माझी यज्ञ असेल तुला. मी तुला माझ्या हातात धरून आहे. ही एक विचित्र गोष्ट आहे. संकोच असे करू नका आणि माझ्या पुढे जा. तुमच्या मनातील सर्व शंका आणि भीती काढून टाका. तुला, माझ्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नाहीत. आशीर्वाद द्या आणि समृद्धी प्राप्त करा. तुझी चूक पाहून मला राग येतो. मला त्यांच्या निर्मितीबद्दल खेद वाटत नाही. तुमच्या विरोधात उठला आहे. जीवनातून वाईट कारणे काढून टाकण्यासाठी पश्चात्ताप करा. शत्रूला देण्यास नकार देऊन दुष्ट आत्मे त्याच्यापासून दूर राहतात. तुमच्या स्वतःच्या भावनांविरुद्ध त्याचे वाईट कर्म लसीकरणापासून दूर राहिले. माझा सल्ला असा आहे आणि मला तुमचा सल्ला मिळाला. आपल्यासाठी सर्व काही चांगले आहे याची खात्री करा. असणे मला तुमचे आत्मचरित्र द्या. जर तुम्ही त्यांचे पालन केले
तर तुमचे माझे हृदय आनंदाने उडून गेले आणि तुमचा आत्मा उडून गेला आनंदी, कारण तुम्ही जे काही करता ते शक्य आहे. अरे, तुझ्यावर विश्वास ठेवायला आणि त्यांना आत्मविश्वास देणे. तुम्ही आशीर्वादित व्हा आणि अनंतकाळचे जीवन मिळो. माझे शब्द मान्य केले आणि तू माझी आहेस याची तुझ्या हृदयात साठ कारणे आहेत. सपना, मला सर्व म्हणे, मी ते तुला देईन. माझ्या आयुष्यातील कोणतेही आशीर्वाद गोष्टींमध्ये आशीर्वाद आणि समृद्धी आणण्यासाठी. माझ्या प्रिय मित्रांनो, मला हवे आहे, मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. कोणतीही हानी होणार नाही किंवा प्रतिबंध रिक्त आहे. वकले सुरक्षा प्रिय शोधा मला. रात्रीची दिवस वाईट जाईल अशी भीती वाटते. नाही, कारण मी 24 तास तुमचा पालक आहे. आनंदाचा किंवा दुःखाचा प्रत्येक क्षण आपल्या प्रत्येक पावलाने स्थलांतर केले. तुझ्याबरोबर माझे प्रेम आणि संरक्षण सुरुवातीपासून संध्याकाळपर्यंत मी तुझ्यासोबत असेन. अरे, हे खरे आहे की माझ्या प्रियकराचे आणि माझे नवरा नजरेत असेल तर तो तुमचा लाडका आहे. मार्ग, तू एकटा नाही, मी आहात. तुझे सारा हानीपासून तुमचे रक्षण करते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना पापापासून वाचवणारी शक्ती आहे. त्यांना अपघात नाही. मी वचन देतो की मी तुला दुखावणार नाही. मी तुला असा अद्भुत आनंद देईन. तुमची तरतूद माझ्या आणि तुझ्या बाबतीत असं कधीच होणार नाही. आयुष्यासाठी कुटुंब नशीब नदीसारखे, मी दुष्ट आहे. मी तुला स्पर्श करू देणार नाही. कुटुंबाचे दुःख, शत्रूची योजना, कामकातलू. विश्वास म्हणजे अमर्यादित वाटा स्वीकारणे नाही. आपण आवश्यक सर्व काही करू. माझे हृदय तुझ्यासाठी आनंदाने भरले आहे. प्रचंड रक्कम तुम्ही तुमची वचने पाळू शकता आणि किंवा अंधारामुळेच तुम्ही स्वतःला शोधता. पासून मार्ग उजाड, मन सापडल्यावर माझ्यामुळे थांबलो. शब्द हा प्रकाश तुझा आहे. मार्ग उजळला आहे, माझ्या प्रिय. कोणतीही हानी लक्षात ठेवा, तुझ्या शरीरामुळे मी लग्न केले नाही. लावना नाही, माझे परी तुझ्या आजूबाजूला आहेत. तुमचे प्रिय आणि तुमचे कुटुंब आणि माझे आशीर्वाद पंख अथकपणे माझे रक्षण करण्यास सक्षम आहेत. ये आणि मी नेहमी माझ्या हातात राहीन. तुमचे हृदय ठेवा, माझे चुंबन घेऊ नका. तू माझा देव आहेस, तू माझा मित्र आहेस. तुम्हाला रात्रीची भीती वाटते की दिवसाची भीती वाटते? शब्दांनी तुमचे हृदय ओरडणे, मला त्रास देऊ नका, माझी काळजी करू नका. तुझा प्रत्येक क्षण तुझा स्थिर आहे, संरक्षण असतो. लक्ष, मी माझा शब्द पदतो आणि तो माझ्यावर विश्वास ठेवतो. माझ्या प्रिय मुला, मध्येच विश्रांती घ्या. जेव्हा बाळा काजी, तूळ मला माझ्या प्रेमाची शक्ती देते. लक्षात ठेवा आणि सर्व काही सामर्थ्यवान करा. तो माझ्यापेक्षा मोठा आहे. मी फक्त तुझ्यासाठी आहे. माझी उपस्थिती तुमची सांत्वन होवो. मला माझ्या आयुष्याबद्दल तक्रार करू द्या. शक्ती नाही, भरक ओरिजिनल रेसिपी तुमच्यासाठी. आपण नेहमी सुरक्षित आणि आश्रय असू द्या. तुमचा विश्वास खंबीरपणे जागृत झाला शोधताना. प्रेम आणि दयाळूपणा लक्षात ठेवा. तुम्हाला शांत होण्यासाठी मार्गदर्शन करा. मी तुझ्यासाठी ते करायला तयार आहे. वाटेला एक फोन येतो आणि संकट घाबरला, शत्रू किंवा कंपनी नष्ट करा. कोणी नाही, कोणीही नाही. तुझी नजर फक्त माझ्यावर आहे. हे देवा, मला विजयी आणि केंद्रित होऊ दे. बुद्धीच्या चुकांमुळे सत्याला फाटा दिला जातो. शेवटी आपण डगमगताना पाहतो आणि स्थिर आणि अटूट राहतो. माझ्या मुला, मी कायम राहण्याचा निर्धार केला आहे. मुलगा होशील. तुझ्यावर प्रेम अमर्याद ठेवण्यास विसरू नका आणि तुम्ही अपवाद आहात. आणि सर्व काही आपल्या बाजूने येते. श्री स्वामी समर्थ येतील. जय जय स्वामी समर्थ. प्रिय भक्त, होय स्वामी,
तुमच्या आवडीनुसार मेसेज लाईक करण्यासाठी इतर भक्तही तुमच्या सोबत आहेत हे विसरू नका. भेटूयात पुन्हा. शेअर करायला विसरू नका. अशा नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी सक्षम. धन्यवाद. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.